श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. तारक मंत्र, तारक या शब्दाच आहे तारून नेणारा. तुम्ही कोणत्याही संकटात असाल, तुम्हाला जीवनात कोणतीही अडचण असेल तर तारक मंत्र हा खूप प्रभावशाली मंत्र आहे. तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे? तारक मंत्र तुम्ही 11 दिवस, 21 दिवस किंवा 108 दिवस करू शकतात. तुम्ही रोज तारक मंत्र म्हणताना 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा किंवा 108 वेळेस म्हणा. 11 दिवस करून बघा, 21 दिवस करून बघा, पण हे अनुष्ठान करा. तुमची काहीतरी स्पेसिफिक इच्छा आहे तर तुम्ही ह्या मंत्राचं अनुष्ठान करू शकता. ती इच्छा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही. कारण स्वामींचा तारक मंत्र हा इतका चमत्कारिक आहे. खूप लोकांना याचे म्हणजे अनुभव आलेले आहेत आणि फायदेसुद्धा झालेले आहेत. तर तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं? तर तुम्ही सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवासमोर बसा, पाठ घ्या बसायला, तांब्यात किंवा ग्लासात पाणी घ्या आणि त्याच्यावर उजवा हात ठेवा. त्या अगोदर दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती प्रज्वलित करा आणि तो उजवा हात ठेवा आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा. आणि तो म्हणत असताना स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आणि अगदी मनापासून म्हणायचं आहे. आणि ते तीर्थ जे तयार होईल ते खूप पॉवरफुल तीर्थ असेल आणि ते तीर्थ प्यायचं आहे तुम्ही. नंतर तुम्ही तारक मंत्रासाठी असं काही स्पेसिफिक नियम नाही, जसे गुरुचरित्राला आहे किंवा असं काहीही स्पेसिफिक नियम नाही. तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. नाही ब्रह्मचर्य ना काही असे पारायणाला कसे नियम असतात, तुम्ही तारक मंत्र पाळू शकतात. फक्त तारक मंत्र हा जो काही आहे तो इतका चमत्कारिक आहे. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही स्वतः घ्या. तुम्ही नित्यसेवेतसुद्धा आपण स्वामी महाराजांची जी स्वामी चरित्र सारामृतचे अध्याय वाचत असतं, स्वामींचा 11 माळी जप करतो, त्यातसुद्धा नित्यसेवेमध्ये तुम्ही ॲड करू शकता तारक मंत्र. कारण ही सेवा खूप प्रभावशाली आहे. तुमची एखादी स्पेसिफिक इच्छा असेल, तुम्ही संकल्प सोडा आणि 11 दिवस तारक मंत्राचं रोज 11 वेळेस किंवा 21 वेळेस किंवा 108 वेळेस केल्या अतिशय उत्तम. आणि करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या. बघा तुम्हाला खूप चमत्कारिक बदल तुमच्या जीवनात दिसतील. आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त महाराज देऊन जातील. ही गोष्ट लक्षात घ्या. तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जप आपल्या जीवनात विलक्षण सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. हा मंत्र उच्चारल्याने मनशांती मिळते, अडचणी दूर होतात आणि स्वामी समर्थांची कृपा अनुभवायला मिळते. तारक मंत्राचे महत्त्व. संकट निवारण. हा मंत्र संकटाच्या वेळी आश्रय देतो. आध्यात्मिक उन्नती. स्वामींच्या साधकांसाठी हा मंत्र मोक्षदायी मानला जातो. नकारात्मक शक्तींचा नाश. सतत जप केल्याने घरातील आणि आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. कार्यसिद्धी. मनोभावे जप केल्यास इच्छित कार्य पूर्ण होते. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अनुष्ठान. तारक मंत्र अनुष्ठान म्हणजे विशिष्ट नियमानुसार श्रद्धा आणि भक्तिपूर्वक स्वामी समर्थांचा मंत्र जप करणे. हे अनुष्ठान संकटमुक्ती, इच्छापूर्ती आणि आत्मशांतीसाठी अत्यंत प्रभावी आहे. अनुष्ठानासाठी आवश्यक गोष्टी. स्वच्छ आणि शांत जागा निवडा. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा पादुका स्थापित करा. श्वेत म्हणजेच पांढरे किंवा भगवे वस्त्र परिधान करा. तुळशी किंवा रुद्राक्षाची माळ वापरा. स्वामींच्या चरणी नैवेद्य अर्पण करा. दूध, केळी, खडीसाखर किंवा गूळ. अनुष्ठान करण्याची पद्धत. संकल्प. अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी मनःशुद्धी करून मनात संकल्प घ्या की मी हे अनुष्ठान श्री स्वामी समर्थांच्या कृपेने संकटमुक्ती, आरोग्य, आर्थिक समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी करत आहे. तारक मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 1,25,000 वेळा जप संपूर्ण अनुष्ठाना काळात. दररोज जप संख्येनुसार 108 वेळा साधे अनुष्ठान, 40 दिवस 1080 वेळा सामान्य अनुष्ठान, 12 दिवस 12,500 वेळा महाअनुष्ठान, 10 दिवस किंवा आपल्या वेळेनुसार ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करा. हवन. ऐच्छिक. अनुष्ठानाच्या शेवटी श्री स्वामी समर्थ मंत्राने हवन केल्यास अधिक फलदायी ठरते. प्रसाद वितरण आणि सेवा. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर स्वामी भक्तांना प्रसाद वाटा आणि दानधर्म करा. अनुष्ठानाचे अद्भुत फायदे. सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. नकारात्मक शक्तीचा नाश होतो. आर्थिक संकटे दूर होतात. मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते. स्वामी समर्थांची कृपा आणि संरक्षण सदैव लाभते. जो कोणी हे अनुष्ठान श्रद्धेने करतो त्याला स्वामी समर्थांचा अनुभव येतो आणि आयुष्यात चमत्कार घडतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
स्वामींचा संपूर्ण तारक मंत्र. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्या ओईन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूतीन मन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच ह्या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठविरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जाघे हे आती. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचू शकतो. म्हणूनच त्याला श्री स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हणतात. तारक म्हणजेच तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे, जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे, तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला जीवनात सकारात्मकता घेऊन येते. थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे, संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तारक मंत्राचे पठण कसे करावे, तारक मंत्राचे फायदे काय आहेत, त्याचे नियम काय आहेत, सर्व आपण बघूयात. पहिले तर तारक मंत्र सर्वांना माहीत झालेला आहे. काय आहे तारक मंत्र स्वामींचा? श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचे लाभ. मनातील भीती नष्ट होते. या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो, निर्भय हो मनारे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. सर्व कामे पूर्ण होतात. या मंत्रात म्हटले आहेच ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते. मृत्यूचे भय नष्ट होते. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही, तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि त्यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. संकटातून सुटका होते. प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो. त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात. म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठण करण्याचा निश्चय करूया. सर्वांनी कमेंट्स करायची आहे की आपल्यापैकी कोण कोण तारक मंत्राचे पठण रोज करतो किंवा कोण तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहे. नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. भक्ताओ, चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तारक मंत्राचे पठण कसे करावे? तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे. पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा.
ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पठण करताना स्वामींच्या चरणी भाव ठेवावा. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात? तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात. काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात, तर काहींना काही महिने किंवा वर्ष लागू शकतात. जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जितके तुम्ही मनोभावाने सेवा कराल तितके परिणाम तुम्हाला लवकर दिसतील. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का? तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. मंत्र जपण्यासाठी माळ वगैरे तुम्ही काहीही वापरायची गरज नाही आहे. वापरली तर तुळशीची माळ वापरा. निष्कर्ष काय आहे? तारकमध्ये अफाट सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते. असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे. जे भक्तीने त्याचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून स्वामी बरे करतात. स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. येते का लक्षात? नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपल्यापैकी बरेच असे भाविक असतील की ज्यांना तारक मंत्राचा अनुभव आलेला असेल. तर तुम्ही कमेंट्स नक्की करा की तुम्हाला तारक मंत्राचा काय अनुभव आलेला आहे. हा अनुभव 100पैकी 99 लोकांना येतोच. कसं होतं, 1% जे लोक आहेत ते मनापासून करत नाही, करायचं म्हणून करतात. जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल तर मनापासून करा, अनुभव आणि घ्या आणि स्वामींची प्रचिती घ्या आणि सेवा करा आणि सेवेकरी व्हा आणि स्वामी मार्गात या. बघा, तुमचे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह होतील चुटकीसरशी, तुम्हाला कळणार पण नाही आणि स्वामी तुम्हाला तुमचे अपेक्षेपेक्षा जास्त देऊन जातील. तुम्ही एक इच्छा मनात ठेवली, त्या इच्छेसाठी करतायत स्वामी तिच्या डबल टिबल चौपट तुमची झोळी फाटून जाईल. झोळी पुरणार नाही. स्वामी देताना इतकं देतात, आपली झोळी कमी पडते. लक्षात घ्या. त्यासाठी स्वामी सेवेत या आणि चांगल्या मार्गावर राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कमेंट्स करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.